खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे ॲक्शन मोडवर. विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी. खोपोलीत शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गतीचा आढावा घेतला. शहरातील काटरंग परिसरात पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी करताना शेंडे यांनी कामाची गुणवत्ता तपासली. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मोगलवाडी परिसरातील मोगल गार्डन इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. हा रस्ता पूर्ण झाल्यावर स्थानिक रहिवाशांची अनेक वर्षांची दळणवळणाची समस्या सुटणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. भानवज येथील नंदादीप सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासोबतच पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून स्ट्रॉंग ड्रेनेज लाईन व गटार निर्मितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे यांच्यासह नगरसेवक तथा गटनेते संदीप पाटील, सभापती किशोर पाटील, नगरसेवक अविनाश किरवे, माजी नगरसेवक राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते यशवंत सावंत, तुषार अहिर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. खोपोली शहराचा चेहरा बदलण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून आगामी काळात शहराच्या कानाकोपऱ्यात विकासकामे वेगाने राबवली जातील, असा विश्वास नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे यांनी व्यक्त केला.